सगळ्यांबद्दल मनामध्ये जर आपण शुभेच्छा व्यक्त केल्या, शुभचिंतन केलं त्यांच्याबद्दल, ह्याला काय वेळ लागत नाही. कोणी, आम्ही नेहमी सांगतो, कोणी दिसला ना की मनातल्या मनात म्हणा देवा याचं भलं कर. वेळ नसेल तर एकच वाक्य तरी म्हण, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे देवाची भरभराट होऊ दे. मला एकाने विचारलं त्याची भरभराट झाली तर मला काय फायदा. म्हटलं त्याची भरभराट तुझी काळजी नको करू. त्याला काळजी काय आहे, मी असं म्हटलं त्याची भरभराट होईल. म्हटलं एवढी काळजी नको रे करू, त्याची होऊ दे ना, तू तुझी बोल ना. तू त्याची म्हणता म्हणता तुझी होणार आहे. हे अंतर्मनाचं शास्त्र आहे. भरभराट शब्द तू जेवढा म्हणशील तेवढा तो आतमध्ये जाणार आहे. भरभराट ही प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाला असं वाटतं आपली भरभराट व्हावी. मग प्रत्येकाला वाटतं ना, मग म्हण ना त्याची पण भरभराट होऊ दे. थोडस मन मोठं कर ना, काय बिघडतं. आपलं मन एवढं संकुचित झालं की मी आणि माझं याच्याशी मला काय दिसत नाही. असं नका करू. थोडस व्यापक करा. मन जेवढं व्यापक होईल ना तेवढं शुद्ध होऊन जाईल ते. आणि शुद्ध झालं ना की सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होतात तुमच्याकडे.